कैलासावर एकांतामध्ये शंभू महादेव पार्वती देवीला विचारत आहे, हे पार्वती देवी, मी असा स्मशानवासी अंगाला हुंडा लावतो, गळ्यामध्ये सर्व धारण करतो, माझ्याजवळ काही नाही आणि तुम्ही एवढी श्रीमंत बाबाची मुलगी माझ्यासोबत विवाह का म्हणून केला? त्यावेळी पार्वती देवी काय म्हणते बघा, हृदयी तुम्हा मी काय करले, हृदयी तुम्हा मी काय करले, हृदयी तुम्हा मी काय करले, तुमचे भरे नयनाने प्रेमा तुम्हा पाही, हृदयी तुम्हा मी काय करले, हृदयी तुम्हा मी पार्वतीने म्हणते आहे शंभू महादेवांना, मला जेव्हापासून डोळे लागले तेव्हापासून मी तुमची निश्चित भक्ती करून तुम्हाला प्रसन्न केलं आणि माझ्या आवडीप्रमाणे माझ्या आई वडिलांचा विरोध असताना देखील तुमच्याशी विवाहबद्ध झाले. मी यातच समाधानी आहे. विचार करता करता दोघंही होत आहेत आणि शंभू महादेवांना त्या ठिकाणी निद्रा येत आहे बघा. आणि शंभू महादेव पार्वती देवीच्या मांडीवर निर्देश होत आहे. देवांचे देवतेचे महादेव झोपले, गणाचे देवाचे महादेवांना माझी झोपले. त्या ठिकाणी शिव आणि पार्वती देवी निर्देश असतात आणि त्या ठिकाणी सूक्ष्म रूपाने बाळ गणेश त्या ठिकाणी आगमन होते. बाळ गणेश कसा तरी प्रकाश पडला आहे, त्या ठिकाणी काहीतरी व्यक्त आहे. म्हणून तो विचार करू लागला की हे जर आपल्याला खेळायला मिळेल तर खूप बरं होईल. आणि त्या ठिकाणी बाळ गणेश त्यांच्या डोक्यावरील चंद्र काढून घेत आहे बघा. सांगोबा काढून घेई हाता, सांगोबा काढून घेई हाता, त्या ठिकाणी काय होतं बघा, शंभू महादेव आणि आदिशक्ती पार्वती देवी दोघेही निर्देश आहेत आणि गणराया त्या ठिकाणी सूक्ष्म रूपाने येऊन शिवशंभू महादेव डोक्यातील चंद्र हरवलेला आहे. ती शंभूदेवांना जागत करते, देवा ओ शंभूदेवा जागे व्हा, तुमच्या डोक्यावरील चंद्र हरवलेला आहे. त्यावर शंभूदेव क्रोधित होतात, फुल उभे राहतात. त्या ठिकाणी शंभूदेव क्रोधित होतात आणि गणांना आया करतात, हे नंदी हे सुखी सर्वजण त्या अस्थिर तिथून लगेच सर्व या. शंभूदेवांच्या हाकेला नंदी तिथे धाव घेतो आणि शंभूदेवांना विचारतो, तेव्हा काय झालं एवढ्या घाई गडबडीने हात धुण्याची गरज काय? तेव्हा शंभू महादेव म्हणताय, अरे तुम्ही कसा पहारा देताय? या ठिकाणी माझ्या डोक्यावरचा चंद्र हरवलेला आहे आणि तुम्ही नुसते खायला काळ आणि भुईला भार
नुसते खाऊन खाऊन सुस्त झालात. जा आणि महादेव करतो 12,000 कागदावरती नावं लिहून घ्यायनंतर एकत्र आवाज करूया. त्या ठिकाणी शंभर क्रोधित होतात आणि नदीला म्हणतात जा नदी चंद्र कुठे आहे शोधून घेऊन ये. आणि त्या ठिकाणी शंभर देवांची आज्ञा घेऊन नदी निघाली आहे. त्या ठिकाणी पार्वती देवी शंभर महादेवाची समज काढते. तेव्हा चंद्र सापडेल एवढा जागा करण्याची काही गरज नाही. आपण जाऊन त्या ठिकाणी विश्रांती करूया आणि दोघे मिळून त्या ठिकाणी येतो आणि गणरायाला म्हणतोय की चंद्र मला डोळे चंद्र माझ्या स्वाधीन कर नाहीतर बरं होणार नाही. त्यावेळी गणराय देखील त्याला म्हणतोय पाहुण्या जन्म तुझ्या माझ्या पराक्रमात घेतून ना.
भावनेने नंदीचं आगमन होतंय आणि नंदी गणरायाला म्हणतोय, हे गणेशा, आताच्या आता चंद्र माझ्या स्वाधीन कर, नाहीतर बरे होणार नाही. शंभू महादेव तुझ्यामुळे आम्हाला चिडलेले आहे. काही झालं तरी मी चंद्र परत घेतल्याशिवाय जाणार नाही. यावर गणराया त्याला म्हणलाय, काही झालं तरी मी तुला काही गणराया चंद्र देणार नाही. त्यावेळी पाहुणे जमग तुझ्या माझ्या पराक्रमाची तुलना करूया. जर तू हरलास, जर मी हरलो तर चंद्र तुला परत देईल. धन धन मारा नभी दाटला कोसळते. धन धन मारा नभी दाटला की नंदीने पाळलेला आहे. आता हा जाऊन शंभू महादेवांना सांगणार. तोपर्यंत आपला हा खेळ पुढे झाला, लपाछपीचा खेळ पुढे झाला. आपण आता थेट कैलासावर जाऊन शंभू महादेवांच्या जटेमध्ये चंद्र धारण केला पाहिजे. आणि दोघेही त्या ठिकाणाहून निघून जातात. शंभू महादेव आणि पार्वती दोघेही तिथे आहेत. आणि सूक्ष्म रूप धारण करून गणाला येतोय बघा. वाजे मृदुंग धारण करून पुन्हा एकदा गणराया चंद्र घेऊन आलेला आहे. आणि जसा होता तसा शंभू देवांच्या डोक्यावर चंद्र धारण करतोय. आणि त्या ठिकाणी पार्वती देवीला जाग घेतलाय.
पाहते तर काय चंद्र परत आलाय की समुद्राला उठवते. देवा उठा, देवा तुमच्या डोक्यावरील चंद्र परत आलेला आहे. त्यावेळी समुद्र म्हणताय, काय म्हणताय बघा. आशे खिडक्या नवसे दार नाव ठेवा आला तुझं. 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 याला कसलीच रीती नाही बा, याला कसलीच रीती नाही बा. चोरी करून तरी वाट नाही बा, चोरी करून तरी वाट नाही बा. मस्ते चांदोबा, 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 मस्ते चांदोबा. हो, त्या ठिकाणी चंद्र पुन्हा एकदा शंभू महादेवांच्या डोक्यामध्ये घुसलेला आहे आणि शिव आणि पार्वतीच्या दोघांच्याही लक्षात येतं की हा खेळ सर्व बाळ गणेशानेच केलेला आहे. पार्वती देवी शंभूदेवांना म्हणते, झालं गेलं विसरून जा आणि गणरायाला माफ करा. आणि त्या ठिकाणी आमचं छोटंसं भावी विश्व संपलेलं आहे.